सलामीची जोडी साहिल आणि त्याच्या समोर मात्र बबूल गेलाय। ही सलामीची जोडी लाडीवली टिपून आपल्या पाहायला मिळते। चला लगेचच बॅटर आपण आपल्या स्टँड वरती सज्ज व्हा आणि गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये पावन पेचं षटक घेऊन आलाय श्याम। गोलंदाजी मार्क वरती पोखरवाडी टीम कडून पहिल्या क्रमांकाचं षटक। आपण पाहू शकाल सुकेश दादा आणि या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे हे प्रेक्षक आपण पाहतोय। धरती प्रेक्षक रखरखत्या उन्हामध्ये देखील मातचा आनंद घेत आहेत का तर सुकेश दादा यांच्यावरती त्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमाखातीर मात्र इथे उपस्थित झालेले ते धरती प्रेक्षक आपण पाहतोय। एक अप्रतिम दर्जाची स्पर्धा, संपूर्ण मैदानाचा आराखडा पाहिला आपण तर शारीरिक सर्कलच्या स्वरूपामध्ये मैदान आहे। म्हणजे कोणत्याही ठिकाणी आपण चेंडू मारला तरी आपल्याला धावसंख्या वेगाने भेटू शकते आणि त्याचं महत्त्वाचं फळ म्हणजे सुकेश दादांना जाईल। इथे देखील पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड, चेंडू लॉंग ऑन लाईनच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती आगाज केला षटकाराने। जसं सुकेश दादांचं आपण कौतुक केलं आणि त्यानंतर साहिलच्या बॅट मधून सुकेश दादा यांना सलामी देणारा हा आलाय षटकार। पहिला चेंडूवरती षटकाराने आगाज केला साहिल हा बॅटरनं। इथे देखील जोरदार फेकाने चेंडू फेकला होता टटपट टाट इतका जब पत्तर से टोसा द्यायला सुरुवात झाली आहे। पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्याच्यानंतर जे पाहायला गेलं तर या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज श्याम याने। एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती लाडुवली टीमच्या। हा देखील चेंडू बाउन्स होणार आपल्याला पाहायला मिळाला परंतु ओळून सांगता येत वैभव रसाळ सर की थोडासा मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकला होता। पंचांनी लाईन पाहिली, पंचांनी पिचिंग देखील पाहिली आणि त्याच्यानंतर पंचांनी डिसिजन देखील दिलाय। चला पंचांचा डिसिजन ग्राह्य राहिला जाईल, अंतिम असेल। पंचांवरती कोणीही प्रेशर किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका पोखरवाडी संघ। आपण चला लवकर तर चला पंच कमी नाही आहेत, पंच देखील क्रिकेटपटूच आहेत। चला आपण विनंती आपण करतोय आपणास वैभव रसाळ सर आहेत धोत्रे गावचे आहेत आणि ते देखील क्रिकेटपटू आहेत। एक चांगले व्यावसायिक दर्जाचा खेळ त्यांनी देखील खेळला आहे आणि त्यांना देखील माहिती आहे पंचांची कामगिरी कशा पद्धतीने असते। वाईट चेंडू आलाय 7 धावा धावफलकावरती। इथे देखील अकूट टप्प्याचा पुलचा धमाका, इथे फटका बराचसा चेंडू काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द शेल, तिसऱ्या अटेम्प्टला शेल देखील सुटली जाते। इथे देखील पाहायला गेलं तर 2 धावा कापी क्रीज मध्ये पूर्ण 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन बसली 9व्या अंकावरती। आपण पाहू शकाल की प्रसाद काईनकर याच्याकडून माझ्या बबलूसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। इथे देखील अलॉंग द कार्पेटने थोडासा मात्र लीडिंग एज मात्र पाठशी घेतली शंडोना आणि त्याच कारणासो खेळपट्टी बरेच चेंडू घरंगळत राहिला। एक सिंगल ऍड झाली बबलू मात्र स्ट्राईकला असेल तर निश्चित प्रसाद काईनकर यांच्याकडून बबलूसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि जर बबलूची विकेट जर काढली श्यामने तर आपण पाहू शकाल दादांकडून देखील प्रवीण मोरे यांच्याकडून माझ्या 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। इथे देखील फटका फसलाय की काय आणि फटका फसला होता आणि त्याचं रूपांतर आपण पाहू शकाल षटकारामध्ये झालंय। म्हणजे प्रदीप काईनकर यांच्या अकाउंट मधलं पहिलं 500 रुपये प्रसाद काईनकर यांच्या अकाउंट मधलं 500 रुपये कमी होणार। बबूलने षटकार मारला आता, बबूलने मारला दादा, बबूलने पहिला षटकार ठोकलाय म्हणजे 500 रुपये ऍड होतील। इथे देखील फटका क्लास आहे आणि त्याच्यावरती देखील धावसंख्या क्लास मिळली जाईल। पहिल्या ओव्हरचा इथे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय प्रगती पुस्तकावरती आणि ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर तब्बल धावसंख्या धावफलकावर लागली ती 20। म्हणजे तब्बल पाहायला गेलं तर पहिले 3 चेंडू फेस केले ते फलंदाज साहिल आणि त्याच्यानंतर जे 2 चेंडू फेस केले ते बबूल नाही। त्याच्या पाठपोत होणाऱ्या 10 धावा
साहिलच्या बॅट मधून आल्या 9 धावा आणि एक स्क्वेअर चेंडू. एकूण टोटल धावसंख्या पहिल्या ओव्हर षटकामध्ये 20 धावा धाव फलकावरती. इथे देखील साहिलच्या बॅट मधून इथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा देखील आलाय दर्जेदार. पोखरवाडीच्या विरोधामध्ये संघ खेळतो लाडिवली आणि साहिलचं आक्रमण पाहायला मिळतं. इथे देखील आलाय षटकार 6 धावा. इथे आली एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावसंख्येवरती. इथे देखील थोडसा लिंगेज घेतली आहे एका स्ट्राइक वरती आणि इथे देखील डायरेक्ट हिट झाली आहे. फलंदाज बाद, मोठा हादरा, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. साहिल बॅक टू द डगआउट. विकेट आली महत्वाची साहिलची. इथे देखील आडव्यातून प्रहार चढवायचा होता. बॅटर बॉलचा संपर्क प्रॉपर झाला नाहीये. इथे एक सिंगल कंप्लीट होईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 27 वरती. आता पहिल्या ओव्हर मध्ये आल्या गोलंदाज श्यामच्या विरोधामध्ये 20 धावा तब्बल आणि त्याच्यानंतर आले गोलंदाजी मार्क वरती हरेश. आतापर्यंत 4 चेंडू फेकत असताना एक रनआउट देखील केलाय आणि आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय आपल्या वैयक्तिक कोठ्यामधून. धावसंख्येला रोख लावायचं काम केलं. कमबॅक करताना आपला पाहायला मिळतो गोलंदाज हरेश दुसऱ्या स्पेल मध्ये. इथे देखील बॅकफूट पंच. इथे फटका फसलाय. क्षेत्रक्षे डाऊन द शेल आणि पकडली झाली आहे शेल आणि बबलूची विकेट देखील मैदानाच्या बाहेर. प्रवीण दादा यांचा देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र अकाउंट मधून कमी होताना पाहायला मिळेल. इथे हरेश नाग पकडली विकेट घेतली आहे ती बबलूची आणि त्याच्यासाठी मात्र संधी होती आणि त्याची विकेट देखील घेतली आहे. अजून एक मात्र 27 धावसंख्येवरती विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय पोखरवाडी टीमचे थोडासा खेळामध्ये शांततेचं वातावरण आहे. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आल्या त्यांच्या विरोधामध्ये 20 धावा.
गणेश खडके आपण पाहतोय पोखरवाडी म्हणजे पाकार सर तर शांततेचं वातावरण त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतंय. इथे देखील लावली अपील 11 प्लेयर येऊन एकत्र लावून अपील केली होती. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितलं की दबाव पेटाळून लावला आणि पंचांनी सांगितलं की हा चेंडू देखील निर्धाव आहे. आणि ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती. ओव्हर क्रमांक 2 च्या समाप्तीनंतर धाव फलकावरती दाबा लागला लाडीवली टीमच्या धावून पोहोचली ते 27 या धाव संख्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ओव्हर मध्ये आल्या 2 विकेट. पोखरवाडी टीमला कमबॅक किंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. यशवंत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि त्याच्या विरोधामध्ये हा फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू फेकून मात्र दिलाय षटकारासाठी. येथे आला बॅट्समन केतनच्या बॅटमधून षटकार आणि षटकाराच्या मधोमध बरोबरीने टीमची धावसंख्या 6 अंकाने बदलली जाईल. सावून मात्र पोहोचली ती तब्बल 33 या धावसंख्येवरती. तिन्ही गोलंदाजाचा विचार केला तर तिन्ही गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्लाय आणि त्याच्यानंतर फक्त श्यामने थोडस शेकडे महागडे पडलं. त्याच्यानंतर हरेशने देखील चांगली कामगिरी केली. आता देखील ही तरी केला टप्प्याचा चेंडू पुढचा धमाका आपला पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही ना ते फंबल झालाय. फेकी देखील होतीये का फेकी देखील झाली आहे परंतु 2 धावसंख्या ऍड 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 35 अंकावरती. तिन्ही गोलंदाजाचा विचार केला आपण प्रत्येक चेंडू व पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाऊन त्याच्यानंतर कमबॅक करायचं. 4 षटकांचे मॅच असेल त्याच्यानंतर आपण पाहू शकाल सेकंड राऊंडचा सेकंड सामना ताडवडी संघ मात्र जाऊन पोहोचलाय सेकंड सामन्यासाठी. स्विच हिटचा फटका परंतु यशस्वी ठरला आहे. जर आपला सरळ बाटेने धावसंख्या येते ना तर आडवे फटके खेळायची गरज देखील नाहीये. इथे देखील सफल झाले. स्ट्रोक साठी जागा देखील बनवली आणि पुनश्च फाईन लेग एरिया क्लिअर केलाय बॅट्समन केतनने आणि इथे देखील ठोकलाय षटकार. येत आहेत त्या 6 धावा. इथे देखील पुनश्च सफल झाले. तास रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात आता असेल. इथे एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होईल का थांबले सुद्धा केतन आणि जयवंत थांबलेत. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 42 अंकावरती. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ चालू आहे आणि अद्यापर्यंत 2.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला स्कोर कार्ड वरती आणि अद्यापर्यंत 42 धाव फलकावरती लागला जात आहेत तर लाडीवली टीमच्या. टप्पाचा फटका होता आणि ह्याच्यावरती ताकदीचा वापर चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पुनश्च चेंडू फेकून दिला षटकार आणि इथे देखील ओव्हर क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय आणि ओव्हर क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धाव फलकावरती लाडीवली टीमच्या लागल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्को स्लॉक षटक हनबाजी षटक घेऊन आलाय गोलंदाज मधुकर आपण पाहतोय. ही तरी की लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू होता. थोडा चेंडू पलट्यानंतर थोडासा धीमा गतीने प्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू भिसावतोय. इथे देखील चेंडू आलाय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूला सांगितले धावफलक स्थिरावलं गेलं 42 अंकावरती. पोखरवाडी संघ प्रयत्न करतो लाडीवली संघाच्या विरोधामध्ये
धावसंख्येला रोख लावायचं त्यांना मधुकर त्याच उद्देशाने मैदानामध्ये आलाय आता. इथे देखील चेंडू समोर व्ही शेप मध्ये लॉंगॉनला फिल्डर तयार आहेत. फेकी देखील झाली आहे आणि इथे देखील एक सिंगल मध्ये मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल आडिवली टीमची. अद्यापर्यंत 43 या धावसंख्येवरती 43 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स टीम लाडिवली. क्षमा असावी 49 धाव फलकावती लागल्यात. इथे देखील बिग हिट जयवंतच्या बॅट मधून हवाई सफर चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे मिळतायत त्या 6 धावा षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकाने पंचावन्न धाव फलकावती लागल्या जात आहेत. इथे देखील कडे स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं पण बॅट बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील या चेंडूवरती देखील फटका यायला होता जपानच्या बॅट मधून, कारण की अशा चेंडूला मैदानामध्ये थारा देखील नाहीये आणि त्या चेंडूला थारा दिला जपान त्या फलंदाजाने. 55 धावा धाव फलकावरती गोलंदाज मधुकर तयार आहे. इथे देखील होता स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा आला आकाशाला गबसनी घालणारा जयवंतच्या बॅट मधून. हा आला तडाका षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 61 धावसंख्येवरती. 61 धावा धाव फलकावती लागल्या जात आहेत त्या पोखरकरवाडीच्या विरोधामध्ये लाडिवली टीमच्या. आणि त्याच्यानंतर हा देखील पुन्हा आडव्या वाटेतून प्रहार केलाय. इथे देखील चेंडू एक टप्पा अखेरीस चेंडू सरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील येथील 4 धावा. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात त्या 65 धावा धाव फलकावती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 66 धावसंख्येची गरज मात्र असणारे ती पोखरवाडी टीमला.
पेकवाडी टीम कडून येणारे 24 चेंडू आणि 66 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. गोलंदाजी मार्गवर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पॉवर प्लेचा षटक आलाय. कुणाल गोलंदाजी मार्गवर, समोर असेल शाईगडला हरेश. पहिला चेंडू अक्रॉस लाईनचा फटका खेचायचा होता, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आले होते परंतु चेस करू शकले नाहीयेत आणि तिथे देखील हा नाही म्हणता 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल. 2 धावसंख्येच्या मदतीने श्री गणेश आकारमध्ये ओपन केला जातोय. इथे देखील पाहायला गेलं तर हा देखील चेंडू वाईट आलाय. एक अभ्यंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 3 या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल युट्यूबच्या वाहिनीवरती. पुण्यावरून PSI प्रसादजी कुंभार साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया स्पर्धेच्या वतीने. इथे देखील समोर चेंडू होता, चेंडूला उडवलंय, अक्षरशः चेंडूला फेकून देखील दिलाय. रस्त्यावरती चेंडू एवढा लांब षटकार गेलाय. तो बॅट्समन आपण पाहतोय हरेशच्या बॅटमधून आलाय षटकार. इथे देखील वेगवान चेंडू होता, अतिशय भन्नाट वेगाने कुणालने चेंडू टाकला होता. एक षटकार आल्यानंतर पुन्हा कमबॅक मात्र करतोय आपल्या संघासाठी. इथे आला चेंडू निर्धाव आणि या निर्धाव चेंडू संघाने धावफलक सिरावलं गेलंय. ते 9 या धावसंख्येवरती 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरला टार्गेट करायचंय ते पोखरवाडी टीमला. आणि इथे देखील आड्या बॅटीतून इथे झेलची संधी होती आणि इथे संधीचं सोनं नाही गेलंय. इथे चेंडू चाललाय घरंगलत बॉटलाईन जवळ. तिथे देखील फील्ड होईल तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये आणि डबलला ट्रिपल मध्ये कंप्लीट. आणि इथे देखील 3 धावा कंप्लीट. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकात लागल्या जातात. पोखरवाडी टीम बॅटिंग करते. 66चा पाठलाग करायचा त्यासाठी चालू असलेला संघर्ष. इथे देखील कडेकडे पूल करायचा होता. पंचांकडे वाईटची अपेक्षा केली होती. पंचांकडे पंच तटस्थ उभे राहिलेत. सांगतायत की हा चेंडू निर्धाव आहे. पंचांवरती दबाव टाकू नका कृपया असेल पोखरवाडी टीम. तर मी जरूर सांगेल, एक आयोजकांना देखील एक सूचना देतो की ज्या वेळेस पंच अंपायरगिरी करतात ना मैदानामध्ये, जर पंचांना डाऊटफुल जर डिसिजन असेल ना तर रेफर करा. अन्यथा जर पंचांचा डिसिजन जो अंतिम असेल तो अंतिम राहिला जाईल. त्याच्यावरती काही फेरबदल होत नसतात. हा देखील आडोबॅटीतून प्रहार चढवायचा होता. कारण की टेनिस क्रिकेट मध्ये नियम भरपूर लागू केले जातात. त्या नियमांचं जर आपण उल्लंघन कराल, तुमच्यापर्यंत नियम देखील मी पोहोचवेल थोड्या वेळामध्ये. कारण की ज्या वेळेस पंच असतात पंचांना देखील नियम असतात. जे आपण फिल्डर असतात त्यांना देखील नियम लागू केलेत. आणि ते नियम असे लागू केलेत की ज्या वेळेस आपण पंचांवरती दबाव टाकतो ना त्यावेळेस पंचांचा डिसिजन अंतिम असतो. आणि जर का एक कॅमेरा असेल सिंगल कॅमेरा, त्यावेळेस पंचांना डाऊटफुल डिसिजन असेल त्यावेळेस पंच रेफर करतील तिसऱ्या पंचांना, त्यावेळेस घेतला जाईल. पाहिलं गेलं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 13 धावा. इथे 16.5चे अस्किंग रेट धावायचं होतं ते पोखरवाडी टीमला, परंतु अद्यापर्यंत 13 धावा धावफलकावरती. हरेश आणि त्याचबरोबरीने श्यामने तर लगातारचे 2 षटकारचं लगवलंय. तर प्रवीणजी मोरे साहेबांकडून मात्र तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हरेश आणि श्याम या 2 फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. लगातारचे 2 षटकार आपला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती रोहन आले। ओव्हर क्रमांक 2 मध्ये रोहन आपण पाहतोय। सामत फार्म आपण पाहू शकाल जो स्टाफ आलाय त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं। आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत। इथे प्रवीण मोरे यांनी तुम्हाला बोलवलेत तर तुम्हाला विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती। हा देखील फटका दर्जेदार आहे आणि त्याच्यावरती शेल देखील दर्जेदार घेतली जाते आणि ही ते देखील महत्वाची बिघड मैदानाच्या बाहेर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती मिळालेली पहिली सफलता। सामत फार्मचे तिन्ही कर्मचारी त्यांचं तुमचं काम आहे। प्रवीण दादा मोरे यांनी तुम्हाला बोलवलं कृपया आपणास विनंती असेल आपण यावं। स्विचिटचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटॅम्प खेळायचं होतं, फलंदाज यश गेल्या गेल्या रिव्हर्स अटॅम्प करायचा प्रयत्न होता। इथे देखील आउटसाइड लेग स्टंप पंच पाहतायत आणि इथे इष्टरक्षक चुकलाय देखील आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला आणि पंच देखील सांगतायत आउटसाइड लेग स्टंप आणि इथे आले एकूण त्या वाईटशा आणि +4 म्हणजे एकूण 5 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील। 5 धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन मात्र पोहोचेल ते 18 वरती। इथे देखील येऊन अलॉंग द कार्पेटने कव्हरला चेंडू उडवला, टीपेक्षा कव्हरला चेंडू थांबलाय। एकच सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 1 अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 19 वरती। इथे देखील फटका दर्जेदार आहे। इथे साहिल देखील पाहत राहिलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फेकलाय, चेंडूवरती आलाय तो षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 6 अंकाने फ्लाय होईल, जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 25 या धाव संख्येवरती। इथे देखील मोठा पकेट करायचा प्रयत्न होता पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये। इथे देखील फटका दर्जेदार आहे आणि ह्याच्यावरती धाव संख्या देखील दर्जेदार भेटली जाईल। वाईडिशला चेंडू फेकून दिला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावरती। 30 धावा धाव फलकावरती अजूनही 12 चेंडू आणि 36 धाव संख्येची गरज मात्र असणारे विजयासाठी टीम पोखरवाडी टीमला। हा देखील आला षटकार आणि टोटल धाव संख्या 2 ओव्हर मध्ये होते 31 धावा। थोडं मिसअंडरस्टँडिंग झाली होती ते स्कोरर कडून आणि त्याच्यानंतर ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत आणि इथे मात्र पहिल्या चेंडूमध्ये षटकार ठोकलाय। गोलंदाजी मार्ग वरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज केतन आलाय
आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. धाव संख्या 37 वर जाऊन पोहोचले आतापर्यंत. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. इथे नाश्ता गेटला फेकी फेकी आणि फलंदाज कोणचा बाद असेल. हरेश मात्र हॅज टू द डिपार्ट. मेन विकेट मैदानाच्या बाहेर. हरेश बॅक टू द डग आउट. ज्या विकेटची गरज होती लाडिवली टीमला ती विकेट मैदानाच्या बाहेर आली आता शेवटच्या क्षणाला. कसला नो पंच वर्षपिंगचा. इथे देखील ब्रिटचा चेंडू होता आणि त्याच्यावरती झेल बाद होती आणि ही ते मात्र पुनश्च एकदा धावचीची संधी झाली निर्माण आणि ही ते देखील आलाय चेंडू. या चेंडूवरती देखील आले रनआउटची विकेट आणि ह्या रनआउटच्या विकेट नंतर धावसंख्या पाहायला गेलं. थांबा त्याचे 2 मिनिट. विकेट आले. विशाल नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर झाले वन डाऊनच्या पोझिशनला. इथे देखील मोठा विकेट करायचा प्रयत्न. बराचसा काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्रशे डाऊन द झेल देखील सुटली जातीये आणि तिथे चेंडू मात्र चाललाय परंतु इथे अडवलीत आलेत की काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि इथे क्षेत्ररक्षक सांगतायत की इथे चेंडू अडवला. 3 धावा कंप्लीट. 3 धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 41 धावसंख्येवरती. अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. काही उर्वरित 9 चेंडूंमध्ये. स्लोवर चेंज ऑफ पेस. विशालला गतीने बेट केलाय. थोडासा धीमा गतीने फिंगर रोल करत असताना इथे देखील फटका दर्जेदार आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक टाईना देत. कोणती चुकी करणार नाही. विशालला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक खतरा. 41 या धाव संख्येवरती लागला जातोय तो टीम पोखरवाडी टीमला. नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल राहुल नेट नंबर 6व्या क्रमांकावरती. 7 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर पुन्हा शिरकाव करेल पोखरवाडी संघ परंतु या चेंडूवर निर्धाव चेंडू आला. ही देखील पाहू शकाल आपण थोडासा धीम्या गतीचा चेंडू. इथे देखील आला चेंडू निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर धावा लागले 41. आता 6 चेंडू 25 ची गरज आहे विजयासाठी पोखरवाडी टीमला. जशी विकेटची पडझडला सुरुवात झाली जसं विकेट गेली हरेशची आणि त्याच्यानंतर धावसंख्येला रोख लावायचं काम केलं फलंदाज
केतन ने एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, स्पेल पाहायला मिळाला तिसऱ्या ओव्हर मध्ये. आता शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू 25 ची गरज आहे. गोविंद कारलेकर गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू बॅकबोर्डला जाऊन बॅकबोर्ड पंच पाहायला मिळाला आपल्याला, परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही. एक सिंगल कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघाले, 2 धावा कंप्लीट तिसरीच्या प्रयत्नाला निघालेत. वेगाने अफाट प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने. इथं एक सिंगल असून घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे 3 धावसंख्येवर समाधान. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 वरती. आता 5 चेंडू 22 ची गरज आहे. इथे देखील फटका दर्जेदार आहे. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट, एकच धावा समान मानावं लागेल. एक धावसंख्येच्या मदतीने 45 धावा धाव फलकावरती. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 21 ची गरज आहे. म्हणजे 3 षटकार एक चौकार जरी लगावली तरी पण सामना जिंकू शकतो तो पोखरवाडी संघ. इथे देखील आला चेंडू निर्धाव. डॉट चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. इथे देखील आड्याबाडीतून प्रहार केला. एक सिंगल कंप्लीट झाली वेगाने. एकच सिंगलवर समाधान मानावं लागेल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 46. पूर्णतः औपचारिकता बाकी राहिली. वर्चस्व गाजवला लाडीवली टीमने. चला ताडवाडी संघाचा कर्णधार आपण चला लगेचच टॉसशी संपर्क साधायचा टेस्टची. हा देखील फटका दर्जेदार आहे आणि इथे देखील आल्या त्या एक सिंगल सामन्यामध्ये पूर्णपणे औपचारिकता राहिले. बाशी मारली आहे ती पाहायला गेलं तर आपण पोखरवाडी टीम आहे आणि पहिला सामना विजय संपादन करण्याच्या बाजी मारली लाडीवली टीम आहे पोखरवाडी टीमच्या विरोधामध्ये. आणि इथे देखील फटका फसला आहे आणि इथे वर्चस्व गाजवलं लाडीवली टीमने. पहिला सामना देखील जिंकला झाला. नेक्स्ट मॅच सेकंड आउट सेकंड सामना लगेचच खेळवला जाईल. तो एकीकडे असेल ताडवाडी, दुसरीकडे असेल लाडीवली. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी लगेचच या आणि या सामन्याचा मान